या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। आपल्यासोबत वरुड मोर्शी मतदारसंघाचे लोकनेते आमदार उमेशभाई यावलकर आहे। एक हिवाळी अधिवेशन हे फार महत्त्वाचं आहे विदर्भासाठी सर, तर काय सांगू शकाल नेमकं अधिवेशनमध्ये काय विषय चालू आहे सर? बरेच विषय आपल्या मोर्शी मतदारसंघासाठी या ठिकाणी उचलणं बोलणं अत्यंत आवश्यक आहे, परंतु वेळेअभावी सर्व विषयावर या ठिकाणी चर्चा होऊ शकत नाही। परंतु जशी जशी संधी प्राप्त होईल येणाऱ्या शिल्लक दिवसामध्ये त्या पद्धतीनं मी माझ्या मतदारसंघातले आपल्या मोर्शी मतदारसंघातले विषय सभागृहामध्ये उपस्थित करीन। जसा कालचा दिवस होता, काल जे मी विषय मांडले ते आपल्या नगर परिषदच्या संबंधित होते, तसेच 35 गाव पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये विषय मांडला। तर या उद्यान समितीची प्रत्येक नगर परिषदला आज गरज निर्माण झालेली आहे। मला असं वाटते की आपल्या वरुड शहराचा जर विचार केला ते येणाऱ्या काळामध्ये 25 गार्डन आपल्या वरुड शहरामध्ये आपलं नियोजन आहे की आपण तयार करू सर्व भागामध्ये। परंतु याची देखरेख दुरुस्ती येणाऱ्या अडचणी याच्यावर जोपर्यंत आपण काम करणार नाही तोपर्यंत पुन्हा त्या ठिकाणी जंगलं वाढतील। योग्य निधी अभावी, योग्य नियोजनाअभावी, देखरेखी अभावी या ठिकाणी जो एवढा शासनाचा आपण खर्च करू तो कदाचित वाया जाऊ शकते। ही गोष्ट मी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आणि आपल्या वरुड मोर्शी शेंदुर्जना घाट नगर परिषदमध्येच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये नगर परिषदमध्ये उद्यान विभाग निर्माण झाला पाहिजे, उद्यान विभाग तयार झाला पाहिजे, जेणेकरून बागबगीच्याची व्यवस्थित देखभाल या माध्यमातून शक्य होईल, असा याच्या मागचा माझा हेतू आहे, उद्देश होता। सर, आपल्या मोर्शी मतदारसंघाचे माजी आमदार यांनी पाणी पुरवठा संदर्भात आपल्यावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, एक आरोप केला होता, याबद्दल काय सांगू शकाल सर? मी वरुड मोर्शी शेंदुर्जना घाट तिन्ही शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये व्यवस्थित मांडणी केलेली आहे आणि पाणीपुरवठा योजनेचं काम का बंद पडलं, कशामुळं बंद पडलं याचा खुलासासुद्धा या अगोदर आपण केलेला आहे। माझा प्रयत्न आहे की लवकरात लवकर या तिन्ही शहराच्या पाणीपुरवठा योजनाचं काम पूर्णत्वास गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं माझा प्रयत्न सुरू आहे। त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा जो विषय आहे तर त्या संदर्भामध्ये काल मी सभागृहामध्ये बोललो आणि कशा पद्धतीनं ही 35 गाव पाणीपुरवठा योजना बंद पाडण्याचं कारस्थान केलं गेलं हे मी खुलासेवार सभागृहामध्ये विषय मांडलेलाच आहे आणि त्यामुळं मला असं वाटते की त्याच्यावर अधिक खुलासा करण्याची आता आवश्यकता नाही। परंतु जी सत्य परिस्थिती आहे ही शासनाच्या निदर्शनास आणून देऊन लवकरात लवकर या योजनेचं काम पूर्ण करण्याचा हेतू माझा यामागं आहे।